येऊन लोक समोर चालले मागून येऊन लोक समोर चालले मागून येऊन लोक समोर चालले मागून येऊन लोक समोर चालले टोकन वाटता तुम्ही लाईन खतम नाही झाली तुले लोक टोकन आले समजून राहिले का खूपच आम्ही इथं 4 वाजतापासून तमाशा लावला तमाशा लावाले बाकीच्या बाया धिंगाला करा बाकीच्या बाया मजुरी आहे आमची कामाला जाऊ तेव्हा पोट भरू इथं 3-4 दिवसापासून आम्ही हे ऑटोवाल्याला पैसे देऊ येऊन राहिलो नंबर लागत नाही मग कसं करायचं सर ह्या जनतेला कुत्र्याची दशा दिली आहे या वक्ती जे फेकलं काय हे पब्लिक कुत्र्यासारखी धावते त्याच्यावर आम्हाला पैसे द्या तुम्ही कोण्या रूपात द्या ना पण योजना आणली तर अंमलात आणा बरोबर आणा आणि कायदा कानून होऊ द्या त्या अंमलामध्ये कोणी का पैसे देऊन त्या अंदर जाऊन राहिला तो पैसे पेटी घेऊन घराकडे चालला आम्ही 4 वाजता आलो 4 वाजता पण इथं बसून आहे ते लाईन मध्ये 20 लोक होते टोकनवाले आज ते लाईन पाहून तर तुम्ही 100 लोक पुन्हा तयार झाले आहे मग हे जे लोक आले आहे सकाळपासून त्याच्याकडे पैसे नाही ते लाईनीतच उभे आहे ना का म्हणून बा ह्या लोकांवर अन्याय सारखेच घ्या ना तुम्ही असं काय होऊन राहिलं मग पिंपळगाव लुटीच्या कामाला 3 दिवसापासून त्या दिवशी 3 वाजता आलो पहाटे त्या दिवशी मग पाहिजे 2 वाजता गेलो घरी तरी आम्हाला टोकन नाही मिळालं नाही आलं आज आलं 3 वाजता नाही हे फक्त व्होटिंग साठी हे चॉकलेट असते दिवस गेला
वास्तविक पाहता कोर्टाच्या आदेशाने ज्या वेळेस मंडळाची स्थापना झाली त्यावेळेस मंडळ हे कुणाच्या मालकीचे नसून याला 3 मालक दिलेले आहेत. एक आपला मंडळ एक जे स्थायी झालं ती समिती, त्यानंतर संघटना हे मदतनीस घेण्यात यावे आणि त्यानंतर त्यांच्यावर देखरेखकरिता एक म्हणजे जी मंत्रालय आहे त्यातला एक मंत्री आणि असं नेमणूक ते करण्यात आली होती. आणि आता जे गेल्या काही 5-7 वर्षापासून आपण बघतो आहे तर त्या मंडळाची जी समिती आहे ही स्थापनच करण्यात आलेली नाही आहे. मंडळामध्ये समिती नसल्यामुळे हे स्वतःच्या मनमर्जीनं आपले निर्णय घेत आहेत. आता त्याच्याच हा एक भाग, गृहसंचाची कुठल्याही प्रकारची मागणी नसताना मनमर्जी तो गृहसंच वाटप सुरू करण्यात आला. कुठल्याही संघटनेला कुठल्याही वृत्तपत्रात बातमी न लावता त्यांना लगेच एकाच दिवशी तुरंत 4 तारखेला इथं सुरू करण्यात आला. त्याच्यामुळे मनमानी इथं पब्लिक जमा झाली. जवळपास 3 ते 4 हजार रोज पब्लिक येत आहे आणि यांची वाटप क्षमता ही 500ची आहे एका दिवशी. हे एक थोडंसं लक्षणीय आहे. त्यानंतर मंडळ कोर्टाच्या आदेशानुसार यांनी डीबीटी पद्धतीने कामगाराच्या खात्यात थेट पैसे जमा करावे असे आदेश दिले आहे. असे आदेश दिले असतानाही जर अशा योजना हे अंमलात आणत असतील तर याचाच अर्थ की हे कुठेतरी त्यांना त्यांचं म्हणजे दुर्लक्ष करून त्या डीबीटी पद्धतीकडे कामगारांच्या थेट या खात्यामध्ये पैसे टाकण्याऐवजी या लाभ देतात. याचा अर्थ कुठेतरी कुणाची तरी साठगाठ करून हा वाटप करण्याचा हेतू मला दिसतोय. त्यानंतर आता हे जे काम यांचं नियोजन नाही आहे. ज्या दिवशीपासून हे सुरू झालं त्या दिवशीपासून पोर्टल हे टोटल जाम झालेलं आहे. पोर्टलमध्ये फॉर्म सबमिट होत नाही. दिवसभर इथे कामगार बसून राहतो आणि रात्री तो पोर्टल चालतो तेव्हा रात्रीही वाटप करतात. त्याच्यामुळे त्यांचा दिवसही जातो रात्रीही जातो. त्यांना इथं बसण्याची व्यवस्था नाही. इथे उन्हातान्हात उभं राहावं लागते. इथे लेडीज शौचालयाची व्यवस्था नाही आहे. इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. कंपनीला हे सर्व नियम बांधून दिलेले असतात की कुठलाही तुम्ही जर वाटप करत आहात तर त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणे, शौचालयाची व्यवस्था करणे, परंतु अजूनही ते कुठेही असं दिसून येत नाही. ॲक्च्युली कल्याणकारी मंडळामध्ये जो पैसा जमा होतो हा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून 1% जो पैसा कामगारशी जमा होतो तो पैसा कामगाराचा जो पैसा आहे हा मंडळात जमा होतो. सुप्रीम कोर्टचा सरळ एक निर्देश आहे की कुठलीही भेटवस्तू किंवा कुठलीही गिफ्ट कामगारांना न देता सर्व योजना हा डीबीटी मार्फत कामगाराच्या खात्यात देण्यात याव्या. परंतु तसं होत नाही. ते त्याला बगल देऊन कामगार कल्याणकारी मंडळांनी आणि वरिष्ठ जे काही मंत्रिमंडळ आहे किंवा जे काही सिस्टम आहे त्यांची त्या सिस्टममधून त्यांची एक गोलमाल करून यांनी पुन्हा मागे सुरक्षा संच होता, आता यांनी किचन सेट वाटप चालू केलेलं आहे. अचानक 4 तारखेला वर्धेच्या देवळी तालुक्यामधील इसापूर ह्या गावामध्ये किचन सेटचा वाटप चालू केला आहे. परंतु इथे कुठल्याही प्रकारचं नियोजन दिसत नाही. आज आम्ही इथे बघितलं तर फक्त 30 बॉक्स आहे आणि कामगार हजारो आहे. आता हे कसे वाटेल? कामगार किती दिवस आहे? आजच इथे 2 ते 3 कामगार जेव्हा आम्ही विचारलं 2-2 दिवसापासून इथे मुक्कामी लोक आहे. घरदार सोडून इथे राहत आहे. हायवे वाटप चालू आहे. हायवेमध्ये 3 लेनचा हायवे आपला 4 लेनचा हायवे आहे. त्यातला एक फुटपाथ लेन आणि 1 लेन हे पूर्ण कामगारांनी व्याप्त केलेली आहे. एका लेनमधून भरधाव वाहन चालत आहे. जर त्या एखाद्या ड्रायव्हरचं कंट्रोल जर गेलं त्याच्यामध्ये जर अपघात झाला जबाबदार कोण राहील? शक्यता तरी जर सुप्रीम कोर्टचं जर गाईडलाईन आहे कुठल्या प्रकारे भेटवस्तू न देता डायरेक्ट कामगाराच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे टाका असं जर निर्देश असतानाही जर तुम्ही त्यांना भेटवस्तूच्या देत असाल, आता हा जो किचन सेट आहे याची मूळ किंमत किती आहे, तुम्ही लावली किती आहे याच्यातही तफावत आहे ना. म्हणजे सरळ याच्यामध्ये कमिशन खोरीचा डायरेक्ट आहेच ना. सरळ याच्यामध्ये कमिशन आहे. मंडळाच्या वरच्यापासून तो जिल्ह्यापर्यंत याच्यामध्ये एक रूट एक चॅनल आहे हे याच्यातून सिद्ध होते. जर सुप्रीम कोर्टचा जर निर्णय आहे त्याला जर तुम्ही डावलून जर तुम्ही जर एक भेटवस्तू वाटप देत आहे तर सरळ याच्यामध्ये चॅनल आहे, भ्रष्टाचार चॅनल आहे आणि भ्रष्टाचार होतो असं माझं म्हणणं आहे.